दामत येथील सर्वे क्रमांक 125, 127, 148 आणि 141 चा एक यासह सुमारे 26 ते 30 एकर जमीन वादाला आता नवे वळ मिळाले. अमजाद नजे यांनी आपला हिस्सा फसवणुकीने हडपल्याचा आरोप करत काका अहमद नजे व त्यांचे पुत्र अस्मात नजे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र आता अस्मात नजे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि अमजाद यांचे मोठे भाऊ राशीद नजे यांनी हे आरोप फेटाळून लावलेत. अस्मात नजे यांनी सांगितले, सर्वे क्रमांक 125 मधील जमीन त्यांचे वडील अहमद गुलाम रसूल नजे यांनी 1970 मध्ये खरेदी केली होती. तसेच 1976 मध्ये 5 भावांमध्ये परस्पर संमतीने जमीन वाटप झाले होते. याशिवाय सर्वे क्रमांक 22 चा 8, 22 चा 7 आणि 23 चा 1 मधील सुमारे 16 एकर सामूहिक जमीन 1992 मध्ये विकून त्याचे पैसे सर्व वारसांमध्ये समान वाटण्यात आले होते. तसेच सर्वे क्रमांक 127 ही जमीन त्यांच्या वाट्याला आलेली असून 148 क्रमांकाच्या जागेवर आजही सर्व कुटुंबीय वास्तव्यास आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोणाचाही हिस्सा नाकारण्यात आलेला नसल्याचा दावा त्यांनी केलाय. या प्रकरणात आणखी एक महत्वाचा मुद्दा पुढे आलाय. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार आजोबा हयात असताना सर्वे क्रमांक 141 चा 1 ही जमीन नातू वकास अस्मात नजे यांच्या नावावर करण्यात आली होती. त्यामुळे नाव बदलून जमीन हडपल्याचा आरोप चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटलंय. दरम्यान घरातील ज्येष्ठ महिला सदस्यांनी अमजाद नजे यांच्या आरोपावर आक्षेप घेतलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार जमीन वाटपावेळी सर्वांना समान हिस्सा देण्यात आला होता आणि त्यावेळी कोणतीही हरकत घेण्यात आली नव्हती. ज्या नाव बदलाचा आरोप केला जात आहे त्यावेळी अस्मात नजे अवघे 4 वर्षाचे होते, त्यामुळे त्यांनी कोणाचे नाव बदलणे शक्यच नाही. ज्या जमिनीबाबत अमजाद नजे नाव बदलल्याचा आरोप करत आहेत, जमीन त्या प्रकरणात अमजाद नजे स्वतः साक्षीदार आहेत आणि त्यांच्या साक्षऱ्या कागदपत्रावर उपलब्ध आहेत. मी जिन्नस शफीक नजे बोलतो. माझे 1975ला आमचे समजे दीड लोक समजे एक ठिकाणी होते, तेव्हा वापस झाली जमिनीची. तेव्हा कोणी काही म्हटलं नाही, का हरकत आणली नाही, का बाबा आम्हाला कमी आहे का जास्ती आहे. आता माझा नवरा वाढला, आता मी आसमतकडे असतो. तर मी बघला का आता आसमतला माझी बऱ्यापैकी जी आहे ती मी आसमतच्या नावावर करून दिली. मध्ये कोणाचा काही वाचता नाही, मी माझ्या याची आसमतच्या दिली, तो मला पालनपोषण करतो. 1975ला आसमत 4 वर्षाचा होता, माझा लगीन झाला तेव्हा. त्याचा बारीक मूल होता तो, तेव्हा त्याला का समजत होता बदल करायला नावामध्ये. हे समजा खोटा आहे. अमजाद नजे यांचे मोठे भाऊ राशीद नजे यांनीही पुढे येत आपल्या भावावरच आरोप केले. पैशाच्या लालसेपोटी हे आरोप केले जात असून अनेक वर्षानंतर वाद निर्माण केला जात आहे, असा दावा त्यांनी केलाय. मी राशीद खालिद नजे बोलतो. अमजद नजेचा मोठा भाऊ. 1975ला आमचे विषय झाल्यात जमिनीचे, ते आमच्या वडिलांना सगळ्यांना आम्हाला मान्य. आज दिवसापर्यंत आमच्या वडिलांतून कधी काय याच्यात कधी वडिलांचा सुलतानचा कधीच काय झाला नाही त्याच्यामध्ये. आता 2-3 वर्षे झाले यांनी नाटक उचलले माझ्या बारक्या भावानी. मी त्याचा मोठा भाऊ आहे. पैशाच्या लालूचमध्ये येऊन नाही सगळी नाटकं करतो. अस्मात नजे यांनी आणखी एक दावा करत सांगितले, या प्रकरणाशी संबंधित काही न्यायालयीन लढतीमध्ये 3 वेळा निकाल त्यांच्या बाजूने लागलाय, तर काही प्रकरणे अद्याप न्यायप्रविष्ट आहेत. उर्वरित प्रकरणामध्ये सत्य समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मी अस्मत अहमद नजे बोलतो. आमची जी परापट्टी होती, ही परापट्टी 1975 मध्ये या परापट्टीचे वाटप झाले. या परापट्टीमध्ये आमचे वडील आणि त्यांचे 4 भाऊ हे एकत्र होते. त्यांनी 1975 मध्ये वाटप करून प्रत्येकाने त्याच्या मर्जीच्या हिशोबात परापट्टी वाटप करून घेतली आणि आज पण जी परापट्टी त्याच्या ताब्यामध्ये आहे. आणि 1992 मध्ये आमची जी सामाजिक परापट्टी होती ती 16 एकर ती डॉक्टर हसन रिजवी व नूरजहाँ हसन रिजवी यांना ओपली होती व ते पैसे सर्व 4 काका आणि आमच्या वडिलांनी सामाजिक हिस्से करून घेतले होते. त्याच्यानंतर हे जो अमजद खालिद नजे माझ्यावर आरोप करतो का अस्मत अहमद नजे यांनी आमची जागा काय हडप केलेली आहे, असं काही घडलेलंच नाही. रफिक गुलाम रसूल नजे हे आणि माझे वडील अहमद गुलाम रसूल नजे जेव्हा हिस्से झाले तेव्हापासून एकत्र होते आणि त्यांच्या हायतीमध्ये त्यांनी ही जागा मला व माझ्या मुलाला लिहून दिली का ही जागेमध्ये माझा हकदार अस्मत अहमद नजे आणि वकास अस्मत नजे हे राहतील, इतर कुणाचा हकदार राहणार नाही. आणि त्यामध्ये विटनेस म्हणून अमजद खालिद नजे हे पण सुद्धा
दिसून येत आहे. दुसरी गोष्ट अशी की 125 सर्वे नंबर आहे. 125 सर्वे नंबर माझ्या वडिलांनी कुल कायद्यामध्ये घेतलेला आहे. हा सर्वे नंबर माझ्या वडिलांनी घेतल्या हिशोबात यामध्ये कुणाचाच हात येत नाही आणि हे सेपरेट आहे आणि सेपरेट माझ्या वडिलांनी घेतलेला आहे. यामध्ये कुणाचा हात येत नाही. 127 आहे जो माझ्या वडिलांच्या हिश्श्यामध्ये आला होता, तो आमच्या ताबा कब्जेमध्ये आहे ना. 148 तर 3 जो आहे त्यावर आमचं घर आहे आणि ते राहत्या घरामध्ये सर्व राहतात. त्यामध्ये घरामध्ये त्याचा हिस्सा पण आहे. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी माझ्या विरोधात व आमच्या घरवाल्यांच्या विरोधात उपविभागीय अधिकारी कर्जत यामध्ये दावा दाखल केले होते. त्या दाव्यामध्ये पण जजमेंट माझ्याकडून आलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी कलेक्टर जिल्हाधिकारी यांच्याजवळ अपील केला. तो पण जजमेंट माझ्याकडून लागले आणि आज तो दिवाणी न्यायालयामध्ये गेलेला आहे. तो पण 100% जजमेंट माझाच आहे आणि तो माझी जागा 125 वगैरे जे माझ्या वडिलांनी घेतलेली आहे त्यामध्ये हरकत घालतो का ही जागा वापरायची नाही. या जागा वापरायला माझी याची काय हरकत आहे यामध्ये? हे माझी स्वतःची जागा मी कधी वापरू शकतो. एकूणच दामत येथील बहुचर्चित जमीन वाद आता भाऊ विरुद्ध भाऊ अशा स्वरूपात समोर आला असून आरोप प्रत्यारोपामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले. आता या वादातील अंतिम सत्य न्यायालयीन निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे.